नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत TET 2026 मानसशास्त्राचे टॉप महत्त्वपूर्ण 60 प्रश्न जे PYQ असतील आणि जे येऊन गेलेले आहे बरोबर. या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वारंवार विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत आपण मित्रांनो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त राहतील. परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न असतील आणि ऑप्शन वाईज असतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यांना माहिती आहे की 26 जूनला TETचा पेपर होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक पात्रता TET कोणत्या इयत्तांसाठी घेतली जाते? म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जी TET आहे ती पात्रता परीक्षेचा कोणत्या इयत्तांसाठी घेतली जाते? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, इयत्ता 1ली ते 8वी साठी घेतली जाते. प्रश्न दुसरा, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा मानला जातो? कोणता घटक सर्वात महत्त्वाचा मानला जातो मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, अनुभव. म्हणजे शिक्षकाला जेवढा जास्त अनुभव असेल तो त्याच्या अनुभवानुसारच त्या अनुभवावर तो चांगला त्या मुलाला सांभाळू शकेल किंवा त्याला मार्गदर्शन करू शकेल. पुढे पाहूया, लर्निंग बाय डुईंग. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे मित्रांनो? ऑप्शन ए, जॉन ड्यूई. जॉन ड्यूईशी ही संबंधित आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढं, बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? म्हणजे बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? कोणाचा पडतो मित्रांनो? ऑप्शन ए, पर्यावरण. बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव पडतो तो पर्यावरणाचा. ऑप्शन ए एकदम बरोबर. कारण की पर्यावरण नेचरमधील मुलगा खेळत असतो, राहतो, त्याचा जास्त परिणाम पडत असतो. पुढचा प्रश्न, समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय मित्रांनो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे. म्हणजे समावेश शिक्षणाचा मुख्य उद्देश हेच आहे की सर्व विद्यार्थी जे गरीब असतील, श्रीमंत असतील, जेवढे पण विद्यार्थी असतील त्यांना समान शिक्षण देणे हे उद्देश असतो, हे लक्षात ठेवा. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये कोणत्या कौशल्यावर भर देण्यात आला आहे? आता 2020 मध्ये कोणत्या कौशल्यावर भर देण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सर्जनशीलता. काय तर सर्जनशीलता. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मुलाच्या बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी कोणता घटक वापरला जातो? कोणता घटक वापरला जातो मित्रांनो? तो ऑप्शन आहे IQ. काय IQ. IQ म्हणजे आपण परीक्षा घेतो, मुलाची टेस्ट घेतो, त्याला आपल्याला कळतं की मुलाची बुद्धिमत्ता किती प्रमाणे किती मापामध्ये त्याची आहे, की तो किती बुद्धिमान आहे, किती कमी आहे, हे आपल्याला IQ वरून कळतं. पुढं, विद्यार्थ्यांच्या शिकण्याची अडचणी शोधण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? म्हणजे विद्यार्थी जेव्हा शिकतो त्याला कोणती अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, मूल्यमापन. काय मूल्यमापनने आपण कळतं की विद्यार्थीला शिकण्यामध्ये कसली अडचण येत आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढं, बालक केंद्रित शिक्षण म्हणजे काय? बालक केंद्रित शिक्षण विचार मित्रांनो. बालक केंद्रित शिक्षण म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, बालकाच्या गरजेनुसार शिक्षण. म्हणजे जो बालक आहे त्याच्या गरजेनुसार शिक्षण देणे. बालकाच्या गरजेनुसार शिक्षण म्हणजे बालकाला गरज कोणत्या शिक्षणाची किंवा कसा तो शिकेल हे म्हणजे बालक केंद्रित शिक्षण होय. पुढं, संविधानातील शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे? आता सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि IMP प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 10वा, संविधानातील शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात, म्हणजे तुम्हाला पेपर विचारतो की जे शिक्षणाचा अधिकार असतो ते कोणत्या कलमात नमूद आहे? तो कोणत्या कलमात आहे? आर्टिकल 21A. आर्टिकल 21A मध्ये नमूद आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भाषा शिकवताना सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? भाषा शिकवताना सर्वात प्रभावी म्हणजे काय? म्हणजे अशी पद्धत ज्याच्याने ज्या मुलाला लवकर कळते. तर कोणती पद्धत आहे मित्रांनो? तर संभाषण पद्धत. ऑप्शन ए, संभाषण पद्धत. म्हणजे आपण त्याला ॲक्टिव्हिटी वेस किंवा जेवढं लवकर त्याला प्रॉपर सांगू, त्याला संभाषण सांगू त्याला लवकर कळतं. प्रश्न क्रमांक 12, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? आता सर्जनशीलतेचा अर्थ असा राहतो की त्याला इंटरेस्ट यावा. सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? याचे उत्तर आहे ऑप्शन बी, नवीन कल्पना प्रोत्साहन देणे. म्हणजे एखादा मुलगा आहे त्याला इंटरेस्ट वाढत नाही, मग त्याला नवीन प्रकारची कल्पना देणे ज्याच्याने त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. प्रोत्साहन देणे म्हणजे त्याला इंटरेस्ट वाढायला लागतो, म्हणजे काय होतं? सर्जनशीलता वाढते. पुढचा प्रश्न, गणित शिकवताना कोणत्या साधनांचा वापर अधिक प्रभावी ठरतो? आता आपण जेव्हा मॅथ शिकतो, जेव्हा गणित शिकतो आपण, त्याच्यात
असं काय आहे की ज्याच्यानी त्याचं अधिक प्रभावी वाढतो? कोणती वापर साधन करतो आपण? साधनाचा वापर कोणता करतो मित्रांनो? ऑप्शन आहे प्रत्यक्ष साधन. प्रत्यक्ष साधन म्हणजे आपण त्याला ब्लॅकबोर्डवर शिकवू शकतो किंवा काही गेमच्या माध्यमातून त्याला गणित शिकवू शकतो, बेरीज वजाबाकी. हे आपण ॲक्टिव्हिटी बेस घेऊन त्याला शिकवू शकतो. ऑप्शन आहे प्रत्यक्ष साधन. पुढचा प्रश्न, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा उद्देश काय असतो? फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा उद्देश काय असतो? की ऑप्शन बी, शिकण्यातील प्रगती तपासणे. म्हणजे हे जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे, हे कसं राहतं? शिकण्याची प्रगती तपासणे. म्हणजे मुलगा शिकतोय पण त्याची प्रगती किती होतीये आणि किती नाही हे तपासण्यासाठी फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा उद्देश असतो. पुढचा प्रश्न, पर्यावरण अभ्यास शिकवण्याचा मुख्य उद्देश काय आहे? आता पर्यावरण अभ्यास शिकवण्याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो? तर परिसरातील जाणीव निर्माण करणे. ऑप्शन बी एकदम बरोबर. परिसरातील जाणीव निर्माण करून देणे किंवा निर्माण करणे. म्हणजे जेव्हा मुलगा एखाद्या पर्यावरणामध्ये शिकतो त्याला वातावरणाचं कळतं. आता जर त्याला मुख्य उद्देश काय भेटतो? तर परिसरातील जाणीव करून देतो आपण त्या विद्यार्थीला की हे परिसर आहे, या परिसरात आपले किती गरजेचं आहे निसर्ग, हे आपण त्याला जाणीव करून देतो. आणि खरं तर मुलांना परिसरामध्ये शिकवलं पाहिजे, त्यांना लवकर लक्षात राहतं. पुढं, मुलांच्या भावनिक विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? आता हा महत्त्वपूर्ण प्रश्न, हा IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे तुम्हाला पेपरला विचारू शकता. मुलाच्या भावनिक विकासासाठी, जे भावना विकसित असते त्याची इमोशनल विकासासाठी कोणती घटना महत्त्वाची आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन आहे प्रेम व सहकार्य. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या विद्यार्थीला जेवढ्या प्रेमाने आणि सहकार्याने सांगू तेव्हा तो भावनिक विकासात चांगला होतो. का? पण की आपण बघतो शिक्षकांना, आधीच्या काळात शिक्षकांना काय करायचे की शिक्षक बिंदास मारायचे मुलांना, पण आता बंदी घातलेली. पण आता मुलांना मारू शकत नाही कारण ते घाबरता आणि सुसाईड करायचा पण प्रयत्न करता. पण भावनिक विकास करण्यासाठी काय असायला लागतं आपल्याला? प्रेम व सहकार्याने मुलं चांगल्यापणे शिकता. पुढचा प्रश्न, इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो? आता जे इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो? ऑप्शन सर्व विद्यार्थी. सर्व विद्यार्थी म्हणजे काय? फक्त हुशार विद्यार्थी नाही, फक्त ग्रामीण विद्यार्थी नाही, तर फक्त शहरातील विद्यार्थी नाही. म्हणजे जे हुशार व्यक्ती आहे, ग्रामीण व्यक्ती आहे आणि जे फक्त शहरी आहे अशी नाही, की जे कोणते टाईपचे विद्यार्थी असो, ते हुशार असो, ग्रामीण असो, कुठले असो, ते त्या इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश होतो. ऑप्शन बी एकदम बरोबर, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, स्टुडंटची शिकण्याची गती वेगवेगळी असायचे कारण काय असते? आता जे एखादं आपण बघतो की स्टुडंट असतात ते ची वेगवेगळी गती काय असते? याचं उत्तर आहे वैयक्तिक फरक. म्हणजे मुलांमध्ये कॅप्चरिंग पॉवर म्हणतो आपण, ग्रास पॉवर, ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मुलामध्ये कमी जास्त असते. काही मुलं लवकर समजून घेतात, काही मुलांना लवकर समजत नाही. मग ही वैयक्तिक फरक असते, बाकी दुसरं काही नाही. पुढचा प्रश्न, कंटिन्युअस अँड कम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं? कंटिन्युअस अँड कम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं मित्रांनो? याचं उत्तर ऑप्शन बी, सतत आणि सार्वजनिक मूल्यमापन. म्हणजे कंटिन्युअस आपण जे करतो, सार्वजनिक मूल्यमापन, याचं उत्तर आहे ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, शिक्षकाने वर्गात शिस्त कशी राखावी? आता हे शिक्षकासाठी आहे की शिक्षकाने वर्गात शिस्त कशी राखावी मित्रांनो? ऑप्शन बी, संवाद व संवाद जाऊन. म्हणजे एखाद्या मुलावर न जास्त रागवता त्याच्याशी संवाद साधावा व त्याला समजावं की शिक्षकाने वर्गात शिस्त कशी ठेवावी. म्हणजे मुलांनी वर्गात शिस्तपणे कसं राहावं हे संवादातून शिक्षक समजावू शकतो. पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाचा पहिला टप्पा कोणता आहे? आता जे पियाजे होते यांच्या मते बौद्धिक विकासाचा जो पहिला टप्पा होता तो कोणता होता मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, संवेदन चालन अवस्था. ऑप्शन बी एकदम बरोबर. काय? संवेदन चालना अवस्था ही होतो. कोणाच्या मते? हे पियाजेच्या मते. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, भाषा विकासासाठी कोणता घटक आवश्यक आहे? आता हे इथं काय विचारलं? भाषा विकासासाठी कोणता घटक आवश्यक आहे मित्रांनो? तर ऑप्शन बीचं उत्तर आहे ऑप्शन ए, संवाद. म्हणजे भाषा विकास कधी होतो? जेव्हा आपण बोलतो. कम्युनिकेशन स्किल कधी वाढते? जेव्हा आपण बोलायचा प्रयत्न करतो. म्हणून भाषा विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? संवाद. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा विषय, मोटिवेशन म्हणजे काय? हा सर्वात सोपा प्रश्न मित्रांनो, लक्षात राहतो. मोटिवेशन म्हणजे काय करणं? आपण काय करतो? पोराला प्रेरणा देतो. म्हणजे काय? प्रोत्साहन करतो. प्रेरणा देणे, कॉन्फिडन्स वाढवणे, प्रेरणा देणे, मोटिवेशन करणे, हे काय असतं? प्रेरणा. मोटिवेशन म्हणजे काय? प्रेरणा देणे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी अध्यापन करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा? आता जेव्हा शिक्षक अध्यापन करतो तेव्हा कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो त्याला? त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, विद्यार्थ्याची क्षमता. म्हणजे
आपण असं नाही करू शकत की 10 मुलं आहे त्यांना एकदा शिकवलं तर तो समजून गेला, पण बाकीचे दुसरे 10 मुलं आहे त्यांना एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा ज्यावेळेस त्यांना समजत नाही त्यावेळेस आपल्याला शिकवावं लागेल. कारण की त्यांची जी अध्यापन करताना शिक्षकाची गोष्ट विचार करावी लागते की त्या मुलाचं क्षमता किती, तो तेवढं ग्रास पॉवर आहे का त्याच्यामध्ये की आपण इथं शिकवलं तर कळून जाईल. नाही, कॅप्चर पॉवर काही मुलांची कमी राहते. मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करावा, म्हणजे विद्यार्थ्याची क्षमता बघावी आधी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? हा MP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरला विचारू शकतात की NCF राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कोणत्या वर्षी लागू झाला? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी 2005 मध्ये. प्रसिद्ध कधी झाला? 2005 मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, बालकांच्या शिकण्यात खेळाचे महत्त्व काय आहे? म्हणजे स्पोर्टचं महत्त्व काय आहे बालकांच्या शिकण्यामध्ये? याचं उत्तर एकदम सोपं आहे मित्रांनो, ऑप्शन बी आनंददायी शिक्षण होते. म्हणजे आपण बघतो की जे मुलं असतात त्यांना ॲक्टिव्हिटी जास्त आवडते, शिक्षणापेक्षा ॲक्टिव्हिटी जास्त आवडते, खेळणं पळणं हे वगैरे त्यांना जास्त आवडतं. बालकाच्या शिक्षणाचे खेळाचं महत्त्व काय आहे? त्याच्यामध्ये त्यांच्यात आनंद निर्माण होतो, आनंददायी शिक्षण होत राहतं. म्हणून प्रत्येक स्कूलमध्ये स्पोर्ट्स असतं आणि स्पोर्ट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, रेमेडियल टीचिंगचा उद्देश काय आहे? आता जे रेमेडियल क्लासेस असतात किंवा रेमेडियल टीचर्स, त्याचा उद्देश काय असतो मित्रांनो? एकच, की मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे. रेमेडियल, ऑप्शन बी एकदम बरोबर. रेमेडियल क्लास म्हणजे वेगळं काही नाही, जे मुलं एखाद्या पेपरमध्ये नापास झालं असते किंवा एखाद्या विषयात त्याचा कमजोर असेल, मग रेमेडियल क्लास घेऊन त्याचे मागे पडलेल्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांना हेल्प होती, त्यांना एक्स्ट्रा आपण शिकवतो, बाकी काही नाही. रेमेडियल क्लास म्हणजे तेच असतं. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिल्यास काय होते? आता एक मिनिट, इथं आलंय की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास म्हणजे प्रोत्साहन दिल्यास काय होते? म्हणजे एखादा विद्यार्थी प्रश्न विचारतो आणि आपण जर त्याला प्रोत्साहन दिलं, कॉन्फिडन्स दिलं, तर त्याचं काय होतं ते लक्षात राहतं इथं, की जिज्ञासा वाढते. ऑप्शन बी एकदम बरोबर. काय वाढते? तर जिज्ञासा वाढते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास आपण प्रोत्साहन दिलं तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होतो आणि जिज्ञासा वाढते की मी पुढचा प्रश्न अजून विचारू शकतो. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचं, महाराष्ट्र TET परीक्षा कोणत्या संस्थेद्वारे घेतली जाते? हे पण आहे प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकता की महाराष्ट्राची जी TET परीक्षा आहे ही कोणत्या संस्थेद्वारे, संसद म्हणजे ती संस्था कोणती आहे ज्याच्याद्वारे घेतली जाते? याचं उत्तर आहे MSCE पुणे. जी MSCE पुणे ही संस्था TET परीक्षा घेत असते. पुढचा प्रश्न, राईट टू एज्युकेशन ॲक्ट हे कोणत्या वर्षी लागू झाला? कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन सी 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्ट हे लागू झाला. पुढचं, बालकांच्या सामाजिक विकासासाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? जे बालकांचा सामाजिक विकास आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर समूहातील सहभाग. काय? तर ऑप्शन बी एकदम बरोबर, समूहातील सहभाग हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे योग्य मूल्यमापन कसे करता येते? आता जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रगतीचे योग्य मूल्यमापन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते कसं केलं जातं मित्रांनो? तर सतत निरीक्षण व चाचण्या घेण्यावर. म्हणजे एखादा व्यक्ती प्रगती करतोय की नाही करतोय त्याचं मूल्यमापन कसं करतो आपण? सतत निरीक्षण असतो व चाचण्या. आपण बघतो शाळेमध्ये आपण चॅप्टर वगैरे शिकवता, धडा शिकवता आणि त्याच्यावर आपले पेपर घेता, म्हणजे आपलं कळतं, शिक्षकाला पण कळतं की आपण मुलं जे शिकवलंय त्याला किती कळालेलं आहे आणि मुलगाला किती येतं. पुढचा प्रश्न, डिस्कव्हरी लर्निंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? आता जी डिस्कव्हरी लर्निंग आहे ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर ब्रुनर यांच्याशी संबंधित आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढं, मुलांच्या भाषिक कौशल्याचा विकासासाठी काय आवश्यक आहे? मुलांचं जे भाषिक कौशल्य आहे त्यांचा विकास करण्यासाठी काय आवश्यकता असतं मित्रांनो? तर ऑप्शन ए सगळ्यांना माहिती आहे, संवाद साधणे. म्हणजे जेव्हा एखादा मुलगा एखाद्या व्यक्तीसोबत, शिक्षकासोबत जेवढा बोलतो, जेवढा संवाद साधतो, त्याचं काय वाढतं? कौशल्य, भाषिक कौशल्य वाढतं, लर्निंग स्किल. आणि आपण भाषिक कौशल्य, बोलायचे स्किल ते वाढत असतं. पुढचा प्रश्न, शिक्षकाचे मुख्य कार्य काय असते? शिक्षकाचं मुख्य कार्य एकच असतं मित्रांनो, की मार्गदर्शन करणे. शिक्षक जो असतो तो गुरु असतो आणि गुरु काय करतो? मार्गदर्शन करणं. शिक्षकाचं एकच मुख्य कार्य मुलाला, विद्यार्थीला बरोबर आणि चांगला मार्गदर्शन करणे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिकण्यात प्रेरणा निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? आता जे विद्यार्थी त्यांच्या शिकण्यामध्ये प्रेरणा आणि काय निर्माण करू शकतो शिक्षक ज्याच्याने त्यांची प्रेरणा निर्माण होईल? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, कौतुक करावे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या विद्यार्थीला आपण जेव्हा कौतुक करतो
त्याचं वाहवाही करतो, तर त्याचं प्रेरणा भेटते, त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि तो शिक्षणामध्ये जास्त मन लावून अभ्यास करतो. पुढचा प्रश्न, इंटेलिजन्स क्वोटिएंट म्हणजे काय? इंटेलिजन्स क्वोटिएंट म्हणजे काय असतं? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, बुद्धिमत्ता मापन. हे जे इंटेलिजन्स क्वोटिएंट आहे, आपण ज्याला म्हणता IQ, ते असतं बुद्धिमत्ता मापन. आपण बुद्धिमत्ताचा परीक्षा घेतो किंवा पेपर घेतो, त्याच्यामुळे आपलं कळतं त्याचा IQ लेवल किती आहे. पुढचा प्रश्न, बालकाच्या विकासासाठी वंश परंपरा म्हणजे काय असते? ऐतिकर लक्षात ठेवा. वंश परंपरा म्हणजे काय असते मित्रांनो? वंश परंपरा काय आहे? अनुवांशिक गुण असते, जे आपल्या वंश परंपरा म्हणतो, आई वडील आजोबा त्यांची ते अनुवांशिक गुण असते. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक कोणत्या कारणामुळे निर्माण होतो? आता जे विद्यार्थ्यांमध्ये जे वैयक्तिक फरक असतो ते कोणत्या कारणामुळे निर्माण होत राहतो? तर अनुवांशिकता व पर्यावरण. ऑप्शन ए एकदम बरोबर. अनुवांशिकता व पर्यावरण ह्याच्यामुळे वैयक्तिक फरक निर्माण होत असतो. पुढचं, को सर्क्युलर ॲक्टिव्हिटीजचा उद्देश काय आहे? को सर्क्युलर ॲक्टिव्हिटीजचा उद्देश काय आहे? एकच उद्देश असतो मित्रांनो, सर्वांगीण विकास. को सर्क्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, मुलांमध्ये सर्व विकास झाला पाहिजे, हेच त्याचा उद्देश असतो. पुढं, मुलाच्या शिकण्यात सर्वात प्रभावी साधन कोणते असते? आता मुलाच्या शिकण्यात सर्वात प्रभावी साधन एकच असतं, म्हणजे अनुभव. म्हणजे मुलाच्या शिकण्यात सर्वात प्रभावी साधन कोणते? म्हणजे अनुभव. अनुभव जेवढा जास्त मुलगा तेवढा चांगला शिकतो. पुढचा प्रश्न, चाइल्ड सायकोलॉजी सर्वात मोठं आणि मेन इम्पॉर्टंट. चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास कशाशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा, आणि हे पण IMP प्रश्न आहे, तुम्हाला पेपरला विचारू शकतात. तिथे चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास आहे, कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी, बालकाचे वर्तन. चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे मुलगा किंवा मुलगी किंवा विद्यार्थी कसा वर्तन करतोय, त्याचा बालकचं वर्तन कसं होतंय त्याचा अभ्यास केला जातो. तो कसा बोलतो, कसा राहतो, त्याचं राहणीमान कसं आहे, त्याचा IQ लेवल काय आहे, तो बोलायचा प्रयत्न कसा करतो, तो वागतो कसा, त्याच्यावर अभ्यास करणं म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी होय. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रक्रियेत शिक्षकाची कोणती भूमिका पार पडली? आता अध्यापन प्रक्रियेत शिक्षकांची कोणती भूमिका पार पडलेली आहे? याचं उत्तर आहे मार्गदर्शक. ऑप्शन बी, मार्गदर्शन एकदम बरोबर. मार्गदर्शन करणं हे शिक्षकाची कोणतीही भूमिका पाळलेली आहे, तर मार्गदर्शन करणं ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढं, विद्यार्थ्याच्या सर्जनशील विचारांना चालना देण्यासाठी काय आवश्यक आहे? आता विद्यार्थ्यांना सर्जनशील चालना देण्यासाठी कोणतं आवश्यक आहे? तर काय मित्रांनो? ऑप्शन ए, मोकळे वातावरण. जे मुलं असतात ते एकदम मोकळ्या वातावरणामध्ये जर त्यांना आपण सोडलं किंवा मोकळ्या वातावरणामध्ये राहायला शिकवलं किंवा ठेवलं, तर त्यांचं जे सर्जनशीलता असते विचार करायची ते वाढते. पुढचा प्रश्न, लर्निंग डिसेबिलिटी. लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय असतं? लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे मुलांना शिकण्यात येणारी अडचण. म्हणजे एखादा मुलगा असतो, काही मुलं असतात जे पटापट शिकता किंवा पटापट बोलता किंवा त्यांना वाचता येतो, पण काही मुलं असतात ज्याच्यामध्ये शिकण्याची अडचण येते, लर्निंग डिसेबिलिटी असते. तर शिकण्याची येणारी अडचण म्हणजे काय? लर्निंग डिसेबिलिटी. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढं, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढीसाठी शिक्षकांनी काय करावे? आता मुलांचं इथं कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी शिक्षकांनी काय करावं हे शिक्षकासाठी महत्त्वाचं आहे. तर काय करावं? प्रोत्साहन द्यावे, त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड करावे, त्याला प्रोत्साहन द्यावे, त्याची वाहवाही करणे, ज्याच्याने त्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि हे प्रत्येक शिक्षण केलं पाहिजे, कारण की जेव्हा आपल्याला एखादा कोणी प्रोत्साहन देतो, कॉन्फिडन्स आपला येतो, तर आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. तसंच मुलाचा आत्मविश्वास वाढायचा असेल तर त्याला प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न, कन्स्ट्रक्टिव्हिझम या सिद्धांतानुसार विद्यार्थी कसे शिकतात? कन्स्ट्रक्टिव्हिझम या सिद्धांतानुसार विद्यार्थी कसे शिकतात? तर ऑप्शन बी, अनुभवातून ज्ञान निर्माण करून. आता जेवढा मुलांना अनुभव येतो त्याच्यातून निर्माण करता आणि ते शिकत असतात. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, पर्यावरण अभ्यासामध्ये कोणत्या पद्धतीचा वापर अधिक उपयुक्त आहे? जे पर्यावरण अभ्यास करतो त्याच्यामध्ये कोणत्या पद्धती अधिक उपयुक्त ठरते? कोणतं ठरते मित्रांनो? तर ऑप्शन आहे प्रत्यक्ष निरीक्षण. आपण जेव्हा प्रत्यक्ष निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळून जातो. ऑप्शन आहे एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी MIT मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणाशी संबंधित आहे? तो हॉवर्ड गार्डनर यांच्याशी संबंधित आहे मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी. पुढं, बालकाच्या विकासाचा योग्य क्रम कोणता आहे? हा प्रश्न तर विचारला जातो मित्रांनो, लक्षात राहू दे. IMP प्रश्न आहे, PYQ मोस्ट इम्पॉर्टंट. बालकाच्या विकासाचा योग्य क्रम कोणता आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. योग्य क्रम कोणता मित्रांनो? तर ऑप्शन ए, आधी शारीरिक, मानसिक, मग सामाजिक. कसं असतं? आधी शारीरिक,
मानसिक मग सामाजिक, हे ऑप्शन आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय? पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय असतं? 51 ऑप्शन आहे बी, चांगल्या वर्तनाचे कौतुक करणे. चांगल्या वर्तनाचे कौतुक करणे म्हणजे काय? पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट होय, ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढं, शिक्षक वर्गात प्रश्न विचारण्याचा उद्देश काय असतो? आता इथं महत्त्वपूर्ण काय, ते शिक्षक आपण शिकवतो, मग त्याचा प्रश्न विचारण्याचा महत्त्वाचा उद्देश काय असतो? महत्त्वाचा उद्देश, याचं उत्तर एकच आहे, ऑप्शन बी, विचारशक्ती वाढवणे. म्हणजे मुलांचा विचारशक्ती वाढवण्यासाठी. म्हणजे आपण एखाद्या मुलाला प्रश्न विचारतोय आणि तो प्रश्नाचं उत्तर कसं देतोय आणि तो किती विचार करतोय ते वाढवण्यासाठी, विचारशक्ती वाढवण्यासाठी शिक्षक वर्गात प्रश्न विचारत असतो. पुढचा, विद्यार्थ्याचं मानसिक आरोग्यासाठी काय आवश्यक आहे? आता त्याचं मानसिक आरोग्य असतो, मानसिक जे इमोशनली त्याचं आरोग्य असतं, त्याच्या आरोग्यासाठी काय आवश्यक असतो? ऑप्शन बी, सुरक्षित वातावरण. त्याचं वातावरणावर डिपेंड आहे, तो कसा नेचरमध्ये असतो, सुरक्षित वातावरण कसं आहे त्याच्यावर त्याच्या पूर्ण मानसिकवर डिपेंड असतो, मानसिक त्याचं कसं आहे. सुरक्षित वातावरण, ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, लर्निंग कर्व म्हणजे काय? लर्निंग कर्व म्हणजे काय असतं मित्रांनो? तर ऑप्शन ए, शिकण्यातील प्रगती. त्याची प्रगती कशी असते ते बघता. पुढचा प्रश्न, CCE पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे? आता जे CCE पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे? ऑप्शन बी, सतत मूल्यमापन. एकदम बरोबर आहे, सतत मूल्यमापन म्हणजे SCC मध्ये सर्वात महत्त्व दिलेलं आहे सतत मूल्यमापनला. पुढचा, विद्यार्थ्यांना गटात काम करण्यास लावणारे काय विकसित होते? विद्यार्थ्यांना गटात काम, टीम मध्ये काम करण्यास लावल्याने काय विकसित होते? काय विकसित होते? तर सहकार्य भावना, कोणाला हेल्प करणं किंवा टीम वर्क करणं, सहकार्य भावना हे निर्माण होत असते. ऑप्शन बी एकदम बरोबर. NEP 2020 मध्ये कोणत्या भाषेला महत्त्व देण्यात आले आहे? आता हे पण IMP प्रश्न आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो, की NEP 2020 मध्ये कोणत्या भाषेला महत्त्व देण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन बी, मातृभाषा. जशी महाराष्ट्राची मातृभाषा आहे तसेच मातृभाषेला NEP 2020 मध्ये भाषेला कोणत्या देण्यात आलेलं आहे? तर मातृभाषेला देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी अध्यापनात दृकश्राव्य साधनाचा वापर का करावा? दृकश्राव्य साधनाचा वापर का करावा शिक्षकांनी? कारण शिक्षक प्रभावी करण्यासाठी, म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रभावी करण्यासाठी अध्यापन दृकश्राव्याचा करतो. पुढचा प्रश्न, इन्क्लुझिव्ह क्लासरूम. इन्क्लुझिव्ह क्लासरूम म्हणजे काय असतं? इन्क्लुझिव्ह क्लासरूम म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान वर्ग. सर्व विद्यार्थ्यांसाठी समान वर्ग म्हणजे एक प्रमाणसारखं वर्ग. असं नाही की ग्रेड 1 वेगळं आहे किंवा पहिली क्लास 1 वेगळं, क्लास 2 वेगळं, असं नाही. इन्क्लुझिव्ह क्लासरूम असतं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान वर्ग असतात. शेवटचा प्रश्न मित्रांनो, विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकाचे काय करावे? तर विद्यार्थ्याच्या शिकण्याचं अडचण असते ते दूर करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे मित्रांनो? तर वैयक्तिक मार्गदर्शन द्यावे. त्याला वैयक्तिक मार्गदर्शन दिलं की मुलगा बरोबर शिकतो किंवा विद्यार्थी शिकतो. तर हे होतं मित्रांनो आज TETचे महत्त्वपूर्ण 60 प्रश्न जे PIQ होते आणि हे प्रश्न याच्यातले 100% 10 ते 15 प्रश्न आरामशीर येतील किंवा याच बेसवर असतील. तर हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठं अडचण आली आणि पुढचा व्हिडिओ कोणता टॉपिक बनवू. भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र पुढच्या व्हिडिओमध्ये.